मृणाल कसं झालंय श्रीखंड? छान झालंय, थँक्यू। नव्या वर्षाची नवी पहाट, घराघरात आनंदाचा थाट, उजळून आल्या 10 दिशा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, स्वागत आहे तुमचं मायाज किचनमध्ये आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडवा स्पेशल आज आपण श्रीखंडाची रेसिपी करणार आहोत। हे दही आपण जवळजवळ 6 ते 7 तास बांधून ठेवलं होतं आणि बघा त्याचा छान आता चक्का तयार झालेला आहे, सर्व पाणी निघून गेलेलं आहे। आपण इथे 1 किलो दही बांधून ठेवलं होतं आणि त्याचा बघा छान एवढा गोळा तयार झालेला आहे। आता आपण इथे अर्धी वाटी साखर घालणार आहोत। अर्धी वाटी साखर आपण याच्यात वेलची टाकून मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली आहे। जर दही आंबट असेल तर साखर जास्त वाढवू शकता तुम्ही। आता आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा हे किती छान एकजीव झालेलं आहे। आता आपण याच्यात ड्रायफ्रुट्स घालूया। आता आपण चारोळी सोडून बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या हलकेशा रोस्ट करून बारीक कट करून घेणार आहोत। आपले श्रीखंड इथे रेडी आहे। आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। तर मंडळी अशा पद्धतीने आपले हे श्रीखंड इथे तयार झालेले, खूप सुंदर श्रीखंड तयार झालेले। तुम्ही ह्यावेळेस बाजारातून आणू नका, गुढीपाडव्याला घरी श्रीखंड बनवा। तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। मृणाल कसं झालंय श्रीखंड? छान झालंय, थँक्यू। नव्या वर्षाची नवी पहाट, घराघरात आनंदाचा थाट, उजळून आल्या 10 दिशा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।